परंतु अक्षयनी आणि सगळ्यांनी मिळून बाकीच्या सगळ्यांनी मिळून जो काही कार्यक्रम हा जो घेतला त्याच्यामधलं महत्त्वाचं काम माझ्याकडे दिलंय ते म्हणजे आभार मानायचं. शेवट गोड झाला तर सगळा कार्यक्रम गोड झाला असं आपण मानतो. जसं की लग्नामध्ये जेवण चांगलं झालं तर लग्न चांगलं झालं. तो आभार मानण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे आणि शेवट आपल्याला कायम गोड करायचा असतो. गोड शेवटच कायम चांगला वाटतो. त्याच्यामुळं हँडबॉलचा प्रवास कुठून चालू झाला त्या हँडबॉल आत्ता कुठपर्यंत आपण घेऊन गेलो ते सगळ्यात पहिल्या बॅचपासून ते सगळ्यात आत्ता यंग जनरेशनच्या बॅचपर्यंत आपल्याला प्रवास हा सगळ्यांसमोर ओपन झालेला आहे. म्हणजे जेव्हा हँडबॉलच्या ग्राउंडच्या पलीकडे स्मशानभूमी होती त्या स्मशानभूमीमधून जाऊन बॉल आणायला लागायचे, म्हशीचे शेण काढायला लागायचे. 2 मिनिटं थांबले. आपल्याला म्हशीचे शेण काढण्यापासून जो चालू झालेला प्रवास होता तो आत्ता आपली ही जी नवीन आलेली मुलं आहेत ही इनडोअर पण हँडबॉल खेळायला लागली आहेत. सो इथून चालू झालेला प्रवास तो आत्ता इथपर्यंत आलेला आहे. हा चालू झालेला प्रवास आपल्याला जर कंटिन्यू करायचा असेल ना तर त्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येणं खूप गरजेचं होतं. गेट टुगेदरच्या निमित्ताने का होईना पण आपण सगळे एकत्र आलो ही खूप चांगली गोष्ट झालेली आहे. आता आपल्याला याच्यामधून फक्त सगळ्या खेळाडूंच्या वतीने मला आता आपला गिरीश आहे, गिरीश जो आहे तो राजकारणामध्ये आहे, समाजकारणामध्ये आहे, त्यांच्या हातून कायम चांगलीच कामं घडत आलेली आहेत. तर मला फक्त सगळ्या खेळाडूंच्या वतीने गिरीशला एक रिक्वेस्ट करायची, एक विनंती करायची की जो भेकराई शाळेमध्ये भेकराई माता शाळेमध्ये हँडबॉलचं ग्राउंड जे बंद पडलेलं आहे आत्ता तिथे कोणी प्रॅक्टिस करत नाही, ग्राउंड आपलं तसंच पडलेलं आहे, ओसाड पडलेलं आहे. तर थोडंसं तुम्ही तुमच्या वतीने दादांशी काही संपर्क साधता आला आणि तिथं जर आपल्याला ग्राउंड चालू करण्यासाठी जर काही तुम्हाला प्रयत्न करता आला म्हणजे प्रयत्न 100% करा. प्रयत्न केला तर यश 100% मिळेल. ग्राउंड तिथं जर चालू झालं तर आपला इथपर्यंत गेलेला हँडबॉल आहे तो आपण पुन्हा इथून पुढे घेऊन जाऊ शकतो जो आता थांबला आहे कुठंतरी. जसं की भारतीने सगळ्यात महत्त्वाचं आजच्या दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भारतीने मांडली की हँडबॉल आता संपत चालला आहे भेकराईतला. तर आपल्याला जर तो संपवून द्यायचा नसेल तर गिरीश दादा आपल्यासाठी एक चांगला पर्याय की ते आपल्यासाठी सगळ्या खेळाडूंच्या वतीने मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही हँडबॉल चालू करण्यासाठी तिथं थोडेसे प्रयत्न करा. बाकी हँडबॉलचे टीम तयार करण्याची असेल, त्यांची प्रॅक्टिस घ्यायची असेल तर ते सिनियर जे खेळाडू आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या थोड्या 20-20 मिनटं, अर्धा तास, 1-1 तास वेळ काढून जरी हँडबॉलच्या ग्राउंडवरती येता आलं तरी पण ते खूप आहे सगळ्या मुलांसाठी जिथं हँडबॉल थांबलं तिथून पुढे घेऊन जाण्यासाठी. त्यामुळे मी विनंती करतो तुम्ही दादाशी थोडा संपर्क साधा आणि ग्राउंड चालू करण्यासाठी प्रयत्न करा एवढ्या सगळ्या मुलांसाठी. कारण जसं की श्वेतमने मुद्दा मांडला होता की ही जी समोर उभी राहिलेली जुनी जनरेशन आहे सगळी ज्यांना सर्टिफिकेटचा उपयोग करता घेऊन आला नाही म्हणजे करता आला नाही उपयोग जो सर्टिफिकेट मिळाला त्याचा आता त्याचं म्हणणं होतं तो उपयोग आता ही जनरेशन करते. कदाचित याच्या पुढच्या जनरेशनला पण त्याचा उपयोग होऊ शकतो पण आपल्याकडे ग्राउंड अवेलेबल नसेल, प्रॅक्टिस चालू नसेल तर मग ते परत वाया जाईल सगळं. त्याच्यामुळे कुठंतरी ग्राउंड चालू होणं गरजेचं आहे. आपण सगळे एकत्र आलो आहे तर ही आपली ताकद आहे. 65 जण एकत्र घेऊन येणं एकदम जुन्या बॅचवर 2005 म्हणजे 20-20 वर्षांपूर्वी जे खेळाडू खेळले ते आत्तापर्यंत जे खेळतात तिथपर्यंत सगळ्यांना एकत्र करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा अक्षय कटकेचा आभार मानतो. सगळ्यांनी त्यासाठी टाळ्या वाजवतो. त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ही संकल्पना आली आणि त्याच्या संकल्पनेला तुमचंही सगळ्यांचा आभार आणि तुमचं अभिनंदन की तुम्ही या सगळ्याला पॉझिटिव्हली रिप्लाय दिला आणि सगळे एक चांगला विचार घेऊन एकत्र आले. सो स्वतःसाठी पण थोड्याशा टाळ्या वाजवा. आता आपण सगळे एकत्र आलेलोच आहोत तर हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आता आपल्याला फक्त एक गोष्ट करायची, सगळेजण आपण एकत्र आलेलो आहोत, कॅमेरा इथे आहे, आपल्याला एक ग्रुप फोटो काढायचा आहे. त्यासाठी गडबड न करता पटकन आपण ग्रुप फोटो काढून घेऊ. आपल्याला केक कट करायचा आहे आणि मग पुढचा जो काही कार्यक्रम असेल तो अक्षय आपल्याला सांगेल. 2 मिनिटात फोटो काढायचा.